नमस्कार मित्रांनो, विविध माहिती संग्रह चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण गुढीपाडवा या सणाविषयी माहिती पाहणार आहोत. थोडक्यात हिंदू धर्मातील प्रथा परंपरानुसार हिंदू वर्षाची हिंदू दिनदर्शिका पंचांगप्रमाणे नववर्षाची सुरुवात गुढीपाडवा या सणाच्या म्हणजेच चैत्र शुद्ध प्रतिपदा या दिवसापासून होते. हा दिवस हिंदू पुराणात सांगितल्याप्रमाणे 3.5 मुहूर्तांपैकी एक आहे असे मानले जाते. हा सण प्रामुख्याने मराठी, कोकणी, कानडी, तेलुगू भाषिक भागांमध्ये मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. कर्नाटक, आंध्र प्रदेश या राज्यात प्राचीन काळातील गौतमीपुत्र यांच्या राज्यात स्वातंत्र्यप्राप्तीचा विजय दिन व आनंदाचा दिवस म्हणून साजरा करतात. हिंदू धर्मात या शुभदिनी बांबूच्या काठीच्या टोकाला रेशमी वस्त्र अथवा साडी गुंडाळून, कडुलिंबाची डहाळी टोकाला बांधून, तांब्या फुलांचा हार, आंब्याची पाने बांधून प्रवेशद्वारावरती गुढी उभारली जाते. तिला गंध, फुले, अक्षता वाहून दूध, साखर, शेवया, डाळ, गूळ असा नैवेद्य ठेवून त्यात कडुलिंबाची पानेही टाकतात व हाच प्रसाद घरातील सर्वांनाच वाटला जातो. तसेच सूर्यास्तापूर्वी गुढी उतरवण्याची ही प्रथा आहे. या दिवशी आप्तेष्टांना, मित्रमंडळींना नववर्षाचे अभिष्ट चिंतन केले जाते. शेतकरी वर्गात गुढीपाडवा हा दिवस म्हणजे नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी महत्त्वाचा मानतात. या दिवशी शेतकरी शेती उपयोगी साहित्य खरेदी, विहीर खुदाई, घर बांधणी सुरुवात करतात. तसेच शेतकरी आपल्याकडील पशुधन यांना धुवून त्यांना रंग लावून सजवण्याबरोबर त्यांच्या पायांची नखे, शिंगे यांना व्यवस्थित करण्याची कामे करतात. धन्यवाद मित्रांनो, संपूर्ण व्हिडिओ पाहिला त्याबद्दल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.